हा श्रावणी, पूजेची वेळ झाली आहे, ये या पाटावर बस. आणि हो, ते महालक्ष्मीचा हार घेऊन या. मी आणतो. शुभंकर थांब, तू एकट्याने नको जाऊस. घरातल्या मोठ्या मंडळींना सोबत घेऊन जा आणि तो हार आदराने घेऊन ये. ठीक आहे गुरुजी. पृथ्वी चल आपण घेऊन येऊ हार. हां चल. बरं झालं साहेबांच्या खोलीत म्या त्या खांबामागे लपलो होतो, त्यामुळं कोणाला दिसलो नाही. आव हे काय काय झालंय? एवढं का घाबरल्यासारखं दिसताय तुम्ही? अंगाला फार घाम सुटलाय तुमच्या. नाही नाही काय झालंय पण? नाही काय नाही, ते अचानक एक काम आठवलंय ना, तेवढं करून येतो मी. थांबा जरा, पूजेचा हार आता खाली येतो या श्रावणीच्या हातनं तिची ओवाळणी बी होणार आहे. ते बघूया आणि जाऊया की. मी बी येतो की तुमच्या संग. नाही मला अर्जंट काम आठवलंय, मला जाऊन देतो. मी आलो. काय झालंय यासनी नक्की? शुभू तिजोरी उघड, हार बाहेर काढ. साहेब हार नाहीये. शुभ हार कुठे गेला? असा कसा गायब झाला तिजोरीतून? शुभ बोल काहीतरी. अरे उद्या महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये अर्पण करायचं, माझी प्रतिष्ठा पणाला लागली. शुभ हार कुठे गेला? साहेब मगाशीच मी आणि श्रावणी मॅडम चेक करून गेलतो, इथंच होता, तिजोरीतच होता. अरे तिजोरीमध्ये होता तर मग गेला कुठे? आपण श्रावणी मॅडमने विचारूया. थांबा दौलतराव. काय हो, एवढ्या घाई गडबडीत कुठे निघालात? काय हो, चेहऱ्यावरती 12 का वाजलेत तुमच्या? नाही, काय ते अचानक काम आठवलं ना, म्हणून जरा चाललोय लगबगी. मला जाऊ द्यात. थांबा. हॅलो सर. बंगल्याचा गेट बंद करा. कोणी गेटमधून बाहेर जायला नको आहे. चेक करा सगळं. जी सर, करतो. जाऊ दे मला. थांबा, मला बंगल्यातून साहेबांचा फोन आला होता. त्यांनी मला सांगितलं की बंगल्याच्या बाहेर कोणालाही सोडायचं नाही. अरे बाबा, लई महत्वाचं काम आहे, जाऊ दे मला. अजिबात नाही, साहेबांनी नाही सांगितलंय. श्रावणी, मगाशी आपण तिजोरीच्या रूम मध्ये गेलो होतो ना? हो तिथं देवीचा हार आपण पाहिला होता ना? हो तिथेच होता, पण
काय झालं असं का विचारतोयस? महालक्ष्मी देवीला अर्पण करायचा हार चोरीला गेलाय. अरे बापरे, अनर्थ झालाय. देवीचा हार चोरीला जाणं म्हणजे महापाप आहे. विश्वंभर साहेब, हा तुमच्यासाठी खूप मोठा अपशकुन आहे. पण हे असं कसं झालं? मी स्वतः बघितलं होता, हार तिजोरीतच होता. मी काय, आत्याने सुद्धा बघितला होता. हो, तिजोरीतच होता हार, मी पाहिला ना. हार तिजोरीमध्ये होता तर गायब झाला कसा? पंख फुटले का हाराला? एक मिनिट. श्रावणी जे बोलतायत ते खरं असेल तर त्याचा एकच अर्थ होतो. इथे उपस्थित असलेल्या आपल्या माणसांपैकीच कोणीतरी तो हार चोरला. कारण कुठलीही व्यक्ती बाहेरून आत आलेली नाही. सर सॉरी, पण मला इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाची झडती घ्यावीच लागेल. रुद्र, काय बोलतोयस तू? भानावर आहेस का? सर, दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. देवा, ह्यानीच तर तो हार चोरला नसेल ना? चला, तुम्ही सगळ्यांनी इथे हॉलमध्ये या. रुद्र, इथे सगळी जमलेली मंडळी आपली आहेत, विश्वासातली आहेत. कोण असं का करेल? सर, मला कळतंय, पण सर प्लीज मला माझी ड्युटी करू द्या. प्लीज मला कॉपरेट करा. या सगळ्यांनी हॉलमध्ये या. चल. एक मिनिट. दौलतराव कुठे दिसत नाही. शुभंकर, तुझे बाबा कुठे गायब झालेत माहितीये तुला? रुद्र सर, जरा जपू ना. तुम्ही माझ्या अण्णांवर संशय घ्यायला लागलाय. तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय, हे कळतंय का तुम्हाला? हो, आरोपच करतोय. कारण एवढ्या सगळ्या गोंधळात फक्त आणि फक्त तेच गायब आहेत. तुम्ही सांगा, शुभंकरची आई कुठे आहेत? दौलतराव माहितीये तुम्हाला? अहो, ते एक महत्वाचं काम होतं ना, म्हणून घरी गेलेत. कसलं महत्वाचं काम? विश्वंभर, दौलतराव इथे दिसत नाहीयेत, याचाच अर्थ त्यांनी चोरी केली आणि ते पळून चाललेत. आत्यासाहेब, पुढे एक बी शब्द नको. ज्यांना गरीब असतील पण हे असलं पाप कधीच करणार नाहीत. आमच्या रक्तात इमानदारी आहे. बरोबर आहे शुभूचं. बाबा हो, शुभूचे बाबा असं काहीतरी करणं शक्यच नाही. मला तर असं वाटतंय या सगळ्याचा हाच मास्टर माइंड आहे.